मी आता या माणसाच्या कानाखाली आवाज काढीन दादा. अरे आम्या, अरे बायको मेले माझी, आता तरी मला सहानुभूती दाखवा. काय बोलत? अरे देवा. दादा खरंच मला या माणसाच्या कानाखाली मारायला परवानगी दे. जिवंतपणी नाही निदान आता तरी सुमित्राला कळू दे. या माणसाला या घरात थांबवणारं कोणीतरी आहे. आत्याबाई, सुमित्राला बाहेर आणलंय. चला. आता बाई माझी बायको गेली. जातो का आता मी? नाही. काहीतरी पाप केलीच असतील ना, म्हणून तर इतकं वाईट मरण आलंय तिला. देवानी नाही काळजी घेतली तिची. तुला का काळजी रे? हे अगं कसं बोलतेस तू? अगं निदान कवटी फुटेपर्यंत तरी जरा बरं बोल की. एवढाच पुढे का आला असेल ना तिचा. जा तू पण तिच्या मागं मसला. ए बाई, तुला जे बोलायचं ते स्पष्ट बोल. उगा माझ्या माग बुनबुन नको. बाजाजीराव बोडके, आजपासून ह्या घरात त्या सुमीचं नाव सुद्धा काढायचं नाही. माझ्यात आणि यांच्यात जर का गैरसमज पसरवायचा प्रयत्न केलास ना, जशी त्या सुमित्राची हालत झाली आहे ना, तशीच तुझी पण होईल, लक्षात ठेव. असं का बोलतेस तू? जणू काही तूच त्या सुमित्राला मारलंस. स्वतःचं डोकं खाजवायचा जास्ती प्रयत्न करायचा नाही. आणि जर का तू तसा काही प्रयत्न केलास तर बोडक्या जीव दे ना तुझा. मुद्दा हाच आहे की आपण सरकारबरोबर जायचंय की नाही. काय बोलताय वाकलेस? याच सरकारच्या विरोधात आपण उभे राहिलो ना, आणि त्यांच्याच बरोबर जायचं. आपल्या असण्या नसण्याने त्यांना काय फरक पडणार आहे? साहेब, पण त्यांच्याकडूनच फोन आला होता. पुन्हा फोन आला तर पक्ष कार्यालयात घुसून धुमाकूळ घालून म्हणावं. आणि शक्यतो ही बातमी मीडियापासून लांबच ठेवा. दैनिक पोलादचं ऑफिस का? तुम्हाला एक बातमी सांगायची. नावाशी काय घेणं देणं आहे तुमचं? बातमी महत्वाची आहे ना. नरसिंह किल्लेदारांच्या राहत्या घराच्या गच्चीवरून त्यांच्या वहिनीने उडी मारली. मला काय माहित? तुम्हीच ठरवा की आत्महत्येचा प्रयत्न होता का खुनाचा. नीट विचार करा, म्हणजे बरंच काही सापडेल. वहिनीचं नाव सुमित्रा किल्लेदार. हे भवानी माईकडे गेले होते तेव्हा तिने सांगितलं होतं की एक किल्लेदार जन्माला येईल आणि एक किल्लेदारीन देवाघरी जाईल. तरी मला शंका होतीच. भवानी माईचं नेहमीच आहे. एक विचारायला गेलं की दुसरं काहीतरी गळ्यात मारायचंच. तुमच्या लग्नाच्या वेळेला नाही का असं झालं? आमच्या लग्नाचा भवानी माईशी काय संबंध? काही नाही ग, काही नाही, असंच आपलं काही नाही.